काय म्हणता बुट्ट्यो, स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. आज आहे आपल्या कॉलेजमध्ये पेपर, युनिव्हर्सिटीचा हर्षा भाऊ पेपर आहे आज. काय चालू आहे? हो, केमिस्ट्रीचा पेपर आहे म्हणते हर्षा भाऊ. फुल फुल तयारी करून चालला, फुल अभ्यास पाहू शकता. अरे अभ्यास तर पाहू द्या, अबे अभ्यास पाहू दे ना. हा, अभ्यास भाऊचा फुल म्हणजे प्रिपेरेशन. पेपर इथंच आहे युनिव्हर्सिटीचा, इथंच आहे. हे बस फक्त आता लिहून घेऊन जाणे आहे. म्हणजे ती जाऊन लिहिणे आहे. आता काही चिट्ट्या विट्ट्या करत नाही आपला हर्षा भाऊ. हुशार आहे तसा, दिसत नसन पण आहे हुशार थोडासा. भूल ना जाना. गर्दी नाही दिसून राहिली पण कॉलेजमध्ये पेपर असून बी. येता येणं झालं, पाहू शकता तुम्ही. गाडी गाडीने येऊन राहिले, धावत धावत येऊन राहिले लोक पेपर देण्यासाठी. जिंदगी खतम होऊन जाईल पण इंजिनिअरिंगचे पेपर खतम नाही होईल. तुम्ही देतच राहा, मजा येऊन जाईल तुम्हाला पेपर देता. चमकून चालला हर्षा भाऊ पण पेपर आले. एवढा चमकून चालला असाच जण आहे काय? एवढा चांगला दिसून राहिला, मस्त वा. काय दिसून राहिला तू, एक नंबर. असाच जा, एकच नंबर दिसतंय. हिरो बिलकुल चुम्मा. पण लय कमी गर्दी वाटून राहिली कॉलेजमध्ये. थोडी गर्दी नाही आहे त्याला, परत सामोरून पाहून येऊ आहे का नाही तर गर्दी. हाय हाय हाय, गर्दी आहे. अजून दिसत नाही तुम्हाला कॅमेऱ्यातून पण गर्दी आहे तिथं. रोल लिफ्ट जवळ आहे. नाही झूम केला तर माझा कॅमेरा फाटून जाईल. ते काहीच नाही दिसत. फाटला तर फाटला, काहीच नाही दिसत. चला आता अजून आपली पब्लिक यायची आहे पेपर द्यायला. आपले मित्र मंडळ ते येईन तेव्हा दाखवतो तुम्हाला कोणाकोणाचा पेपर आहे आज. कोण कोण महावीर पेपर द्यायला चालले. हा एक महावीर शूरवीर. हर्षाभाऊची झाली आता तयारी मस्त. आता हर्षा भाऊ चालला पेपर द्यायला. हो, कॅल्सी पेन्सिल नाही लागत का ते? एक्स्ट्रा पेन वेन घेतला भाऊ न. फुल जंग लढायला चालल्यासारखा चालला बिलकुल वा. अरे बापरे, हॉट रोशन निमजे बी आला का? हॉट रोशन निमजे बी दिसला बा सकाळी सकाळी. बापरे, का अगरबत्ती लावून चालला का? पाहिजे सिद्धा बेंचच्या साईड मध्ये येऊन बसन देव. देव हा, अगरबत्ती लावून जर मार्क भेटले असते तर आता काय धुवा असता इथं. फक्त माझ्याच नशिबात नाही वाटते देव घेऊ. चला आता हर्षाभाऊ पूजा गिन करून त्याचे पेपर द्यायले. आता तिकडून आल्यावर पाहू हर्षा भाऊचा काय रिएक्शन राहते पेपर पाहिल्यावर. ठीक आहे, भेटू मग आता डायरेक्ट. किती, 12:30 वाजता? हो, 12:30 वाजता. ठीक आहे. तर काय म्हणता मित्रांनो, पाहू शकता पेपर सुटाले अजून अर्धा तास बाकी आहे. पण आता एक 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 कॅन्डिडेट असे बाहेर येऊन राहिले. जसं काय हाकलला का काय आता. इकडं पार्किंग मध्ये गेले वाटते. आता यात होते बाहेर आता. किती पोरं हुशार आहे आमच्या कॉलेजचे. अर्धा तास बाकी असून बी लवकर बाहेर निघते. मेहनत, अभ्यास. थांबा दाखव तुम्हाला अर्धा तासानं किती गर्दी राहते तर. सगळेच येते मग बाहेर एक 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 एक. तर आपल्या कॉलेज समोर 4 लक्झरी गाड्या उभ्या झाल्या आहे, फुल एसी वाल्या. वा, 4 लक्झरी गाड्या. थंडीमध्ये बी एसी चालू राहते तिथं. एवढी खतरनाक गाडी आहे.
आता 10 मिनिटात पुरी गर्दी होऊन जाईल कॉलेजच्या बाहेर. येऊनच राहिले कोणीतरी. थांबले वाटते. चला सायरन वाजला म्हणजे अजून 10 मिनिटं बाकी आहे. 10 मिनिटामध्ये पेपर सुटणार आहे. तरी पण मुलं टायमाच्या पहिलेच बाहेर निघून जाते. हुशार आहे ना. आता पेपर सुटलेला आहे कॉलेजचा. गर्दी पाहू शकता ऑटोची किती आहे तर. एवढी तर चौकात नाही राहत, पण आज कॉलेज समोर आहे. पेपर आहे तर नाही पोट्टी इथं बसून झाडा घालतं थंडीमध्ये. डिस्कशन करत असन कोणी किती पेपर लिहिला, कसा लिहिला, मार्क चेक करत असन. मग रिझल्ट लागल्यावर माहीतच पडते किती भेटले. आता येईनच सगळेजण बाहेर. पेपर झाल्यावर डिस्कशन इम्पॉर्टंट आहे. मग माहीतच पडते का बॅग आहे का निघाला, तर तिथंच माहीत पडते रिझल्ट लागायच्या पहिले. पाहू शकता हळूहळू पोरं येणं बाहेर चालू झालेले आहे. आपले 2 मित्र आले, भाई ना चतुरबाई. दोघंही जण फुल फॉर्म मध्ये दिसून राहिले. झाला का, निघाला का, निघन का नाही, असंच आहे. निघन का बे ऋषा पेपर, बे ऋषा बे खाटी पेपर निघन का. म्हणलं ना पेपर झाल्यावरच माहीत पडते का इथंच निघते का नाही. तर रिझल्ट लागायची वाट नाही पाहा लागत, इथंच सांगून देते पोरं. हा आता गर्दीच गर्दी होती कॉलेज समोर. अजून आपला हर्षल भाऊ याचा आहे ना, हर्षल भाऊ सांगते मग निघाला का नाही तर. किती गर्दी आहे कॉलेज समोर. एवढ्या लोकांचे होते बॅग. इंजिनिअरिंग करणं म्हणजे आयुष्यभर पेपर देणेच आहे. हा अंदर आहे. गर्दीच गर्दी, जसं काय लग्न आहे का काय तर कॉलेज मध्ये. सगळे पाहुणे मंडळी निघून राहिले जेवण करून बाहेर. तर अशी राहते मित्रांनो इंजिनिअरची लाईफ. पेपरच पेपर द्यायला लागते, खतमच नाही होत. चला मग आजसाठी एवढंच. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.